श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते। जेवढे महत्त्व विधिवत पूजा करण्याला आहे तेवढेच महत्त्व अगदी योग्य पद्धतीने उत्तर पूजा करण्यालाही आहे। तर आपण ही पूजा गुरुवारी मांडतो, तर याची उत्तर पूजा ही शुक्रवारी सकाळी लवकर उठून करायची आहे। गुरुवारी केलेली पूजा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उचलायची असते। योग्य पद्धतीने उत्तर पूजा करून साहित्याचं काय करायचं आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण आपण जरी पूर्ण पूजा केली असेल तर योग्य पद्धतीने तिची उत्तर पूजा ही व्हायलाच हवी, तरच आपल्याला या पूजेचे पूर्ण फळ मिळतं। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून आपली नित्यकामे आटपून आपली देवघरातील पूजा करायची आहे। त्यानंतर आपण जी पूजा गुरुवारची मांडलेली आहे तिथे यायचं आहे। तिथे सुद्धा देवीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं आहे। तसेच स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर गणपतीला, कलशाला, विड्यावरती आपण जे काही लक्ष्मीकारक वस्तू पूजेमध्ये ठेवल्या आहेत त्या सर्वांवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। धूप दीप ओवाळायचा आहे। तसेच यावेळेस तुम्ही महालक्ष्मीची आरती सुद्धा करायची आहे। महालक्ष्मीला आरती करून घेतल्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे। तर त्या देवीला काही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवू शकता। तर नैवेद्यामध्ये तुम्ही खीर, शिरा केला असेल तो दाखवू शकता, किंवा मग तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल। महालक्ष्मीला दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता। त्यानंतर मनोभावे देवीला नमस्कार करून क्षमा मागायची आहे, क्षमा याचना करायची आहे की हे व्रत करताना माझ्या हातून काही कळत नकळत चूक झाली असेल तर मला मनापासून क्षमा कर। तुझी कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर सदैव असू दे, अशी प्रार्थना करायची आहे। आणि मग त्यानंतर आपण ही पूजा विसर्जित करणार आहोत। त्यानंतर पूजेमध्ये आपण जी काही फुलं, पानं, हार, वेणी हे वापरलेले आहे तर ते सर्व एका ताटामध्ये सर्वात आधी काढून घ्यायचं आहे। तर त्यानं हे सर्व पानं, फुलं आहेत ती एखाद्या आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकता, किंवा मग तुम्ही आपल्या घराच्या बाहेर एखादं गार्डन असेल तिथे सुद्धा तुम्ही एखादा खड्डा करून तिथे ही पानं, फुलं आहेत ती पुरू शकता, किंवा मग एखाद्या झाडाच्या मुळाशी सुद्धा तुम्ही ही पानं, फुलं आहेत ती टाकू शकता। तर तुम्ही गावाकडे राहत असाल तर रानात सुद्धा ही तुम्ही पानं, फुलं वापरलेली आहेत पूजेमध्ये ती सुद्धा विसर्जित करू शकता। जी आपण पूजेमध्ये फळे ठेवलेली आहेत तर ती तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांनी घरातल्यांनी वाटून खायची आहेत। तसेच तुम्ही गणपतीची मूर्ती वापरली आहे किंवा गणपतीकारक तुम्ही सुपारी ठेवली असेल तर ती जागच्या जागी ठेवून द्यायची आहे, किंवा देवघरामध्ये मूर्ती गणपती बाप्पांची ठेवून द्यायची आहे। तसेच लक्ष्मीकारक ज्या काही तुम्ही वस्तू वापरलेल्या आहेत, जसे की श्रीयंत्र असेल, कमळगट्ट्याची माळ असेल, अजून काही तुम्ही इतर वस्तू वापरल्या असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल, या सर्व वस्तू आपल्या देवघरामध्ये जागच्या जागी ठेवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला पुढच्या गुरुवारी त्या वापरायच्या आहेत। त्यामुळे त्या जागच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत। जर पूजेमध्ये तुम्ही प्रसादामध्ये गुळ खोबरे नैवेद्यासाठी ठेवले असेल ते सुद्धा काढून घ्यायचे आहे, ते सुद्धा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। तसेच लक्ष्मी मातेसमोर जो विडा मांडलेला आहे तर त्या विड्यामधील जे काही वस्तू आपण वापरले आहेत ते एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत। पूजेमध्ये जे व्रतकथेचं पुस्तक आहे ते सुद्धा आपण जपून ठेवायचं आहे। माता लक्ष्मीचा फोटो असेल तो सुद्धा जागच्या जागी ठेवून द्यायचा आहे आणि पुढच्या गुरुवारी आपल्याला तोच वापरायचा आहे। प्रसाद म्हणून तुम्ही खीर वगैरे ठेवलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता। तर आपण जो देवीचा मुखवटा वगैरे लावलेला आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। त्यापूर्वी देवीला नमस्कार करायचा आहे। तू अखंड अदृश्य रूपात आमच्या घरामध्ये असाच वास कर, अशी देवीला मनापासून प्रार्थना करायची आहे। जी काही माझ्या हातून तुझी साधी भोळी सेवा झालेली आहे ती मानून घे आणि अशीच कायम तुझी सेवा माझ्या हातून अशीच घडावी। कधीच मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, अशा आशीर्वाद देवीकडून मागायचा आहे। आणि त्यानंतर आपण जे काही नारळ वगैरे कलशावर ठेवलेला आहे तो नारळ वगैरे काढून घ्यायचा आहे, मुखवटा काढून घ्यायचा आहे आणि नारळ मुखवटा आपण पुढच्या गुरुवारी तोच वापरणार आहोत। तर तसेच देवीला जे दागिने घातलेले आहेत तेच दागिने आपल्याला पुढच्या गुरुवारी सुद्धा वापरायचे आहेत, ते तसेच ठेवून द्यायचे आहेत। कलशाला वस्त्र घातलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पुढच्या गुरुवारी तेच वापरायचं आहे। तसेच कलशातील पाणी, कलशामध्ये जे काही आपण सुपारी, 1 रुपयाचं नाणं ते सुद्धा ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पुढच्या गुरुवारी तसंच वापरायचं आहे। आणि कलशातील पाणी
फुलांच्या साहाय्याने प्रवेशद्वारापासून आपल्या घरामध्ये पूर्ण घरभर शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी तुम्ही तुळशीला घालू शकता किंवा इतर कुठल्याही झाडाला तुम्ही हे पाणी घालू शकता। तर तुळशीलासुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे आणि कलशातील नाणं सुपारी पण तसंच जपून ठेवायचं आहे आणि पुढच्या गुरुवारी वापरायचं आहे। तर कलशात खाली ठेवलेले जे तांदूळ आहेत ते सुद्धा तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी वापरू शकता किंवा मग आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये आहे ते तसेच तुम्ही वापरू शकता। जे काही तांदूळ वगैरे खाली थोडेसे सांडलेले आहेत किंवा मग हळदी कुंकू वगैरे आपण घातलेलं ते तांदूळ आहे थोडे बाजूला करून घेऊन ते पक्ष्यांना तुम्ही खायला द्यायचे आहेत। त्यानंतर आपण पाट उचलून घ्यायचं आहे, वस्त्र आहे ते जागच्या जागी ठेवायचं आहे आणि जिथे आपण स्वस्तिक काढलेलं होतं तिथे धूप दीप अगरबत्ती दाखवून मनोभावे नमस्कार करायचा आहे। तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तरपूजा कशी करायची आणि साहित्याचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।